अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर उद्यापासून म्हणजे 17 ऑक्टोंबरपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. याच दिवशी दिवे लागणीला सुरुवात होते आणि याच दिवशी गायीची तिच्या वासरासोबत पूजा केली जाते. त्यामुळे बघा, उद्या आपल्याला गाय आणि वासराची पूजा करायची आहे. तुमच्या घरात जर गाय आणि वासराची मूर्ती असेल तर अर्थात तुम्ही त्याची पूजा आपल्याला करायची आहे. किंवा मग बाहेर जाऊन तुमच्या जवळपास जर गोठा असेल किंवा मग गोशाळा असेल तर तिथे जाऊन तुम्ही गाय आणि वासराची पूजा करू शकता. आपल्याला गाईला थोडंसं हळदी कुंकू व्हायचं आहे, तिच्या पायावरती पाणी व्हायचं आहे आणि तिला खायला द्यायचं आहे. आता उद्या बघा, रमा एकादशी देखील आहे. त्यामुळे एकादशीच्या दिवशी गाईचा देखील उपवास असतो अशी मान्यता आहे. त्यामुळे खायला देताना इतर काही देण्याऐवजी थोडासा गूळ आपल्याला गाईला खायला द्यायचा आहे. आणि त्यानंतर गाईला 11 प्रदक्षिणा मारायच्या आहेत. 11 प्रदक्षिणा जर शक्य नसेल तर एक प्रदक्षिणा तरी कमीत कमी आपल्याला गाईला मारायची आहे. तर अशा प्रकारे उद्या 17 तारीखला आपल्याला वसुबारस जे आहे ते साजरं करायचं आहे. त्यानंतर 18 तारीखला शनिवारी आहे धनत्रयोदशी. आता धनत्रयोदशी या दिवशी आपण बऱ्याच वस्तू खरेदी करत असतो, ज्यामध्ये सोनं चांदी आहे. आता या वस्तू महत्त्वाच्या आहेतच, पण त्या व्यतिरिक्त देखील काही अशा वस्तू आहेत ज्या या दिवशी अगदी आवर्जून खरेदी केल्या पाहिजेत. आणि त्या कोणत्या वस्तू आहेत तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तर बघा, धनत्रयोदशी या दिवशी आपण धन्वंतरी देवताची पूजा करतो. समुद्र मंथनाच्या वेळी जी 14 रत्न बाहेर पडली होती त्यातलंच 5वं रत्न हे भगवान धन्वंतरी. भगवान धन्वंतरीने देवांना अमृत दिलं होतं. आणि जे रोग व्याधी आहेत त्यातून मुक्तता होण्याचं वरदान देखील त्यांनी दिलं होतं. आणि म्हणूनच या दिवशी आपण माता लक्ष्मी, भगवान कुबेर यांच्याबरोबर धन्वंतरी देवता जे आरोग्याचे देवता आहेत. कारण बघा, आपलं जे शरीर आहे, आपलं निरोगी शरीर हेच आपली सगळ्यात मोठी संपत्ती आहे आणि त्याचीच आपल्याला पूजा करायची असते. आणि म्हणूनच बघा, या दिवशी आपल्याला धन्वंतरी देवतेचा एक छोटासा का होईना फोटो जो आहे तो खरेदी करायचा आहे. आपण या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी जी काय पूजा करणार आहोत सोनं चांदी यांची, त्याबरोबर आपल्याला धन्वंतरी देवतेचा फोटो जो आहे तो पूजेमध्ये ठेवायचा असतो. बघा, आपल्या घरामध्ये कोणतीही व्याधी किंवा मोठा आजार येऊ नये म्हणूनच आपण या देवतेची पूजा जी आहे ती करत असतो. त्यामुळे तुमच्याकडे जर आधीच फोटो असेल धन्वंतरी देवतेचा तर तोच आपण मांडायचा आहे, पण नसेल तर या दिवशी तुम्ही अवश्य हा फोटो जो आहे तो खरेदी करा. आणि पूजा झाल्यानंतर तुम्ही हा फोटो जो आहे तो एका स्वच्छ कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता. एका व्यवस्थित ठिकाणी आपल्याला ठेवायचा आहे आणि हाच फोटो आपल्याला दरवर्षी वापरायचा आहे. त्यामुळे तुमच्याकडे जर नसेल धन्वंतरी देवतेचा फोटो तर एक फोटो जो आहे या धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून अगदी खरेदी करा. यानंतरची जी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे बघा, धने. आता धने जे आहेत ते आपल्याला आवर्जून या दिवशी पूजेमध्ये प्रसादासाठी ठेवायचे असतात. धने आणि गूळ यांचा एकत्रित नैवेद्य जो आहे तो या दिवशी पूजेमध्ये ठेवला जातो. त्यामुळे आपल्याला या दिवशी धने आवर्जून खरेदी करायचे. अगदी 10 रुपयाचे का होईना पण धने आपल्याला या दिवशी खरेदी करायचे आहे. धने म्हणजे बघा, आपल्या घरातलं धन हे या दिवशी कोणाला द्यायचं नाही आहे. जर आजूबाजूचं कोणी या दिवशी तुमच्याकडे धने मागायला आले तर या दिवशी चुकून पण धने जे आहेत ते द्यायचे. आपल्या घरातलं धन जे आहे, धने, हे कोणाला द्यायचे नाही आहे. तुम्ही बाहेरून विकत घेऊन येऊ शकता, पण आपल्या घरातले धने जे आहेत ते या दिवशी चुकून पण द्यायचे नाही आहेत. त्यामुळे या दिवशी 10 रुपयाचे का होईना पण धने जे आहेत ते आवर्जून घेऊन या. आणि धने आणि गूळ यांचा एकत्रित नैवेद्य आपल्याला आपल्या पूजेमध्ये जो आहे आवर्जून ठेवायचा आहे. यानंतरची जी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे बघा, माता लक्ष्मी यांची मूर्ती. आता माता लक्ष्मी यांची तुमच्याकडे चांदीची मूर्ती असेल किंवा मग चांदीचा सिक्का असेल, ती तर असतेच. ती आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये आपण ठेवतोच, पण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये आपल्याला माता लक्ष्मी यांची मातेची मूर्ती याला देखील महत्त्व आहे. बघा, माता लक्ष्मी यांची मातेची मूर्ती जी आहे कमळामध्ये बसलेली आणि माता लक्ष्मी यांच्या हातातून धनाचा वर्षाव होतो आहे. ही मूर्ती आपल्याला अतिशय महत्त्वाची आहे आणि ही मूर्ती आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून खरेदी करायची आहे. आणि दिवाळीच्या दिवसांमध्ये ही मूर्ती मिळतेच. तुमच्याकडे जर आधीचीच असेल, मागच्या वर्षीची असेल तर तीच तुम्ही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये मांडू शकता. पण जर नसेल तर आवर्जून या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी घ्या आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपल्याला पूजेमध्ये ही मांडायची आहे. आणि त्यानंतर पूजा झाल्यानंतर जर तुमच्या देवघरात जागा असेल तर देवघरात ठेवा, किंवा जागा नसेल तर एका व्यवस्थित ठिकाणी ठेवा. आणि पुढच्या वर्षी आपल्याला हीच मूर्ती आपल्याला वापरायची आहे पूजेमध्ये. पण धनत्रयोदशीच्या दिवशी यावर्षी तुमच्याकडे जर नसेल तर आवर्जून ही माता लक्ष्मी यांची मूर्ती जी आहे, मातेची मूर्ती छोटी घ्या, मोठी घ्या, तुमच्या इच्छेप्रमाणे, पण आवर्जून आपल्याला या दिवशी जी आहे ती माता लक्ष्मी यांची मूर्ती घ्यायची आहे.
या पुढची जी महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे बघा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लागणारी आहे ती म्हणजे शिरई आणि झाडू आपल्या रोजच्या वापरातली जी तुम्हाला जशी आवडेल तशी तुम्ही घेऊ शकता धनत्रयोदशीच्या दिवशी. पण त्याचबरोबर छोटी शिरई जी आहे ती अगदी आवर्जून आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये मांडावी लागते आणि ती आपल्याला आवर्जून या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला घ्यायची आहे. तर बघा या महत्त्वाच्या 3-4 वस्तू आहेत ज्या आपल्याला धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये लागणार आहेत. त्या आपण खरेदी करणारच आहोत. पण त्या व्यतिरिक्त पण अशा काही वस्तू आहेत ज्या आपल्याला या दिवशी शक्य असेल तर तुम्ही खरेदी करू शकता. ज्यामध्ये बघा मीठ आहे. आता हे मीठ तुम्ही जे कोणतं मीठ वापरत असाल ते मीठ बघा आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये ठेवत असतो. तर हे देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे बघा आपल्याला या दिवशी तुम्ही सूप जे आपण बघा धान्य वगैरे साफ करण्यासाठी आपण सूप वापरतो. तर हे सूप जर तुमच्याकडे नसेल, तर ते म्हणजे काड्यांचं जे सूप असतं, ते सूप तुम्ही या दिवशी म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी घेऊ शकता. याला देखील माता लक्ष्मींचंच स्वरूप मानलं जातं. त्यामुळे हे सूप जर नसेल तुमच्याकडे, तर ते देखील तुम्ही या दिवशी अगदी आवर्जून खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे बघा तुम्हाला कोणता ग्रंथ घ्यायचा असेल, जर कोणता राहिला असेल तुमचा ग्रंथ आणि तो घ्यायचा असेल ज्यामध्ये स्वामीचरित्र असेल, गुरुचरित्र असेल, त्याचप्रमाणे दुर्गा सप्तशतीचा ग्रंथ असेल किंवा इतर कोणता ग्रंथ जो तुम्हाला अगदी आवर्जून खरेदी करायचा होता, तो तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता. त्याचप्रमाणे देवाची मूर्ती, मग ती चांदीची असेल, पितळेची असेल, तुम्हाला खरेदी करायची असेल, तर ती देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता. त्याचबरोबर बघा धनत्रयोदशीच्या दिवशी सप्तधान्य पूजेमध्ये मांडलं जातं त्याला देखील महत्त्व आहे. तर हे सप्तधान्य जे आहे ते देखील आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करायचं असतं. ज्यामध्ये बघा डाळी असतील, तूर डाळ, मूग डाळ, त्याचप्रमाणे बाजरी वगैरे आणि आपल्याला तांदूळ देखील या दिवशी आपल्याला खरेदी करायचे असतात. अखंड तांदूळ जे आहेत त्याला देखील या या दिवशी महत्त्व असतं. त्यामुळे तांदूळ जे आहेत ते नक्की या दिवशी खरेदी करायचे आहेत. त्याचप्रमाणे बघा तूप. आता गाईचं तूप जे आहे आपण नेहमी म्हणत असतो, की गाईचा तुपाचा दिवा जो आहे तो माता लक्ष्मींना लावला जातो, माता लक्ष्मींना आकर्षित करण्यासाठी आणि माता लक्ष्मींना गाईचं तूप जे आहे ते अतिशय प्रिय आहे. त्यामुळे या दिवशी आता तुम्ही म्हशीचं तूप वापरत असाल, पण या दिवशी आपल्याला गाईचं तूप अगदी छोटीशी का होईना बॉटल आपल्याला गाईच्या तुपाची जी आहे ती घ्यायची आपल्याला पूजेमध्ये लागणारच आहे. त्यामुळे छोटीशी का होईना गाईच्या तुपाची बरणी जी आहे ती तुम्ही या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी आवर्जून अगदी अवश्य खरेदी करा. त्याचप्रमाणे बघा पूजनाच्या दिवशी माता लक्ष्मींची पूजा करत असताना माता लक्ष्मींना ज्या प्रिय वस्तू आहेत त्या आपल्याला लागणार आहेत. ज्यामध्ये कवड्या असतील किंवा मग गोमती चक्र असेल किंवा मग कमळगट्ट्यांची मणी किंवा कमळगट्ट्यांची माळ असेल. तर या वस्तू देखील तुम्ही आवर्जून या दिवशी खरेदी करू शकता. ज्या आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ह्या पूजेमध्ये आपल्याला मांडायच्या आहेत. तर त्या देखील तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करू शकता. तर अशा प्रकारे ह्या छोट्या-छोट्या वस्तू आहेत ज्या माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहेत. ज्या आपल्याला पूजेमध्ये म्हणजे धनत्रयोदशी आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. बघा ह्या वस्तू म्हणजे आता सोनं, चांदी, गाडी वगैरे लोकं घेतच असतात. पण ह्या ज्या छोट्या-छोट्या वस्तू आहेत ना, त्याच माता लक्ष्मींना अतिशय प्रिय आहेत आणि ह्या वस्तू जेव्हा आपण यांची जेव्हा पूजा करतो, तेव्हा माता लक्ष्मी तर प्रसन्न होतातच, पण आपल्याला देखील समाधान मिळतं, आनंद मिळतं. म्हणूनच या वस्तू ज्या आहेत त्या धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला आवर्जून खरेदी करायच्या आहेत आणि पूजेमध्ये मांडायच्या आहेत. तर व्हिडिओतली माहिती आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.